वर्षी बोलायला चालू पाहिजे 2 मिनिटं. आज शहीद भगतसिंग सुखदेव राजगुरू यांचा स्मृतिदिन आहे. या स्मृतिदिनानिमित्त संपूर्ण देशभर शहीद भगतसिंग आणि त्यांच्या क्रांतिकारी सहकार्याने जी क्रांतिकारक विचारधारा जगासमोर मांडली त्याच्याबद्दलची चर्चा मंथन केले जाते. विशेषतः शहीद भगतसिंग सुखदेव राजगुरू यांनी ज्यावेळेस ब्रिटिशांनी पार्लमेंटमध्ये कामगार संघटनांच्या विरोधी कामगार संघटनांच्या पुढाऱ्यांनी जर संप केला तर त्यांना जेलमध्ये टाकण्याची तरतूद, कामगार विरोधी संप करायचा नाही या संबंधीचा एक काळा कायदा आणलेला होता. आणि या काळा कायद्याच्या विरोधामध्ये त्यांनी आवाजी बॉम्ब पार्लमेंटमध्ये टाकलेला होता. म्हणून त्यांना अटक झाली आणि त्यांनी स्वतःला अटक करून घेतली. ते पळून गेलेले नाहीत आणि त्यामुळे शहीद भगतसिंग आणि क्रांतिकारक यांचा कामगार चळवळीशी अत्यंत जवळचा संबंध आहे. तर या बाबतीमध्ये मार्क्सवादी आणि पुरोगामी विचारवंत तसेच माजी प्राचार्य आनंद मेनसे बेळगाव हे आपल्यासमोर शहीद भगतसिंग आणि त्यांच्या साथीदाराबद्दल व्याख्यान देणार आहेत. तर ते व्याख्यान आपण काळजीपूर्वक लक्षपूर्वक ऐकावे असे मी आशा वर्कर्स संघटनेच्या वतीने आपल्याला आवाहन करीत आहे. त्यांचं व्याख्यान संपल्यानंतर महाराष्ट्रातल्या आशा व गटप्रवर्तक महिलांच्या मागण्या काय आहेत, सध्या मुंबई उच्च न्यायालयामधील केसची प्रक्रिया काय चालू आहे याच्याबद्दल मी शंकर पुजारी बोलणार आहे. तरी मी माजी प्राचार्य मार्क्सवादी विचारवंत आनंद मेनसे सर यांना विनंती करत आहे की त्यांनी हां मेनसे सर. हां 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 ते फेसबुकचं जे तुम्हाला लिंक पाठवले ना त्याच्यावरती लाईव्ह व्हिडिओ चालू आहे. त्याच्यावर तुम्ही दिसला की मी तुम्हाला रिक्वेस्ट पाठवते जॉईन व्हायला ब्रॉडकास्टमध्ये. एक्सेप्ट करा. 5 मिनिटात जॉईन होते.
मागं सरका थोडा जॉईन होतील असं सांग. आनंद मेनसे सर थोड्याच वेळात जॉईन होत आहेत. ऐकू येते? हो, येते सर. हा चला. सर, मी आपल्याला विनंती करतोय की आपण आपल्या व्याख्यानास सुरुवात करावी. ठीक आहे. भगतसिंग आता हे ठीक आहे अरेंजमेंट? हा येतोय सर, एक मिनिट. नाही, अरेंजमेंट ठीक आहे. अरेंजमेंट ठीक आहे. हा ठीक आहे. सुरू करू. सुरू करा सर. सांगली येथील कामगार नेते कॉम्रेड शंकर पुजारी त्यांच्या पत्नी ज्याही कामगार नेत्या आहेत त्या सुमन पुजारी यांच्या पुढाकारानं सांगली जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचारी, आशा कर्मचारी, बांधकाम क्षेत्रात काम करणारे कर्मचारी, विविध कामगार संघटना यांच्या वतीनं शहीद भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना क्रांतिकारी अभिवादन करण्यासाठी आणि त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी आपण काय करू शकतो याचा संकल्प करण्यासाठी आज आपण या ठिकाणी जमलेले आहोत. घेतलेली आहे आणि या सभेला अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ कॉम्रेड कृष्णा शापूरकर हे लाभलेले आहेत. सभागृहामध्ये अनेक क्षेत्रातील नामवंत नेते मंडळी आहेत. सर्वांना नमस्कार. आज बरोबर 90 वर्षापूर्वी, या घटनेला आज 90 वर्ष झाली, भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना ब्रिटिश राजवटीनं फाशी दिलं. फाशी देण्याआधी त्यांना तुरुंगात ठेवलं. त्यांचा प्रयत्न असा होता की ही क्रांतिकारक मंडळी तुरुंगात राहून आपणाला शरण येतील, शक्य झालं तर माफीनामा लिहून देतील, आपल्या सहकाऱ्यांची नावं सांगून त्यांना पकडून देतील आणि तसं करण्यासाठी ब्रिटिशांनी भगतसिंग आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे लाहोरच्या तुरुंगामध्ये अतोनात हाल केले. खूप हाल केले त्याचे. पण यांच्यापैकी कोणीही ब्रिटिशांच्या
या तंत्राला अजिबात बळी पडला नाही. उलट आम्ही गुन्हेगार नाही, आम्ही राजबंदी आहोत. आमच्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी आम्ही लढत आहोत आणि म्हणून तुरुंगात असलो तरी सरकारनं आम्हाला सन्मानानं वागवलं पाहिजे, माणसासारखी वागणूक दिली पाहिजेत, अशी मागणी या लोकांनी केली. त्यांच्या मागणीचा फारसा विचार जेव्हा ब्रिटिशांनी केला नाही असं त्यांना वाटलं, त्यावेळी या सर्व लोकांनी तुरुंगामध्ये आंदोलन सुरू केलं. आंदोलन फक्त तुरुंगाच्या बाहेर होतं असं नाही, तर तुरुंगात त्यांनी आंदोलन सुरू केलं. त्यांनी अन्न सत्याग्रह सुरू केला. ब्रिटिशांच्या अन्यायी वागणुकीच्या विरोधात आमचा उपवास. त्यांनी जेव्हा उपवास सुरू केला तेव्हा ब्रिटिश पोलीस एकेका क्रांतिकारकाला 8-8 लोक पकडायचे आणि त्यांच्या घशामध्ये रबरची पाईप घालून त्यातनं दूध घालायचे, असं उल्लेख आहे. आता 8 लोक पायावर हातावर बसलेले आहेत आणि जबरदस्तीनं त्यांच्या पोटामध्ये दूध घातलं जात आहे, तेव्हा हे किती प्रतिकार करणार. पण पुढे असं या लोकांनी केलेलं आहे की एखादी माशी किंवा डास मारायचा, तो खायचा आणि ते दूध ओकून टाकायचं. म्हणजे तुम्ही जबरदस्तीनं जर आम्हाला खायला घातलं आणि आमचा सत्याग्रह मोडायचा प्रयत्न केला तर आम्ही तो मान्य करणार नाही, असं त्यांनी निर्णय घेतला. या सर्व चळवळीमध्ये जतीन दास नावाचे जे क्रांतिकारक होते त्यांचा मृत्यू झाला. ते कलकत्त्याचे होते. रसायनशास्त्र, केमिस्ट्री या विषयातले नामवंत प्राध्यापक होते. त्यांनी बॉम्ब तयार करणं वगैरे कामाबद्दल संशोधन केलेलं होतं आणि ते याच्यामध्ये मरण पावले. त्यांचा मृतदेह ब्रिटिश कार्यकर्ते त्या हुतात्म्याचं शव घेऊन कलकत्त्याला गेले आणि त्यांची जी अंत्ययात्रा निघाली कलकत्त्यामध्ये ती इतकी ऐतिहासिक ठरली. कित्येक किलोमीटर लांब ती अंत्ययात्रा होती आणि त्यांच्या बलिदानातून पुन्हा लोक उभं राहतात हे ब्रिटिशांना कळलं. हा मुद्दा आहे महत्वाचा. अंत्ययात्रेत सामील झालेला प्रत्येक जण असं म्हणायचा की आम्ही जतीनदा यांचा वारसा पुढे नेऊ, क्रांतिकारक वारसा पुढे नेऊ. आणि त्यांच्या या अंत्ययात्रेचा ब्रिटिशांनी असा काही धसका घेतला की भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना जाहीर केलेल्या प्रमाणे त्या दिवशी फाशी न देता 1 दिवस अगोदरच फाशी दिली. कारण त्यांना असं जाणवलं की लाहोरच्या तुरुंगाच्या सभोवताली लाखो लोक आता जमणार आहेत आणि हे लाखो लोक जर आपल्या नेत्यांची प्रेत बघून खवळले तर मग आपलं काही खरं नाही. आणि म्हणून त्यांना सर्व कायद्यांचं उल्लंघन करून 1 दिवस आधीच फाशी देण्यात आलं. ब्रिटिशांनी कायद्याचं उल्लंघन केलं. त्यांची प्रेत त्यांच्या घरच्या लोकांच्या हातामध्ये दिली नाहीत.
ते सरळ हुसेनीवाला नावाचं जे गाव आहे त्या हुसेनीवाला गावामध्ये ते प्रेत घेऊन गेले पहाटे आणि रावी नदीच्या किनाऱ्यावरती त्यांच्यावरती अग्निसंस्कार केले. एक लाट आली आणि सगळी राख ती घेऊन गेली. म्हणजे यांच्या राखीची त्यांना भीती वाटावी असं हा सगळा प्रकार होता. पण जे व्हायचं ते काही चुकलं नाही. जगभरातल्या वृत्तपत्रांनी या बातम्या छापल्या. आज व्हॉट्सअपवरती ट्रिब्यूननं काय छापलं त्याचा मथळा कसा होता तेही व्हॉट्सअपवरती आलेला आहे. जगभर क्रांतिकारकांनी या घटनेचा निषेध केला आणि भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव हे तिघही त्या दिवसापासून भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये काम करणारे जे कार्यकर्ते होते त्यांच्या हृदयात त्यांना स्थान मिळालं. त्यांच्या हृदयात त्यांना स्थान मिळालं. इतकं त्यांचं म्हणजे असं म्हटलं जातं की त्यावेळी भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव हे लोकप्रियतेच्या सर्वोच्च शिखरावरती होते. सर्वोच्च शिखरावरती कोण होते तर भगतसिंग होते, त्यांचे सहकारी होते. आता यांचं योगदान काय आणि आज आपण कोणत्या वातावरणातून पुढे जात आहोत हे थोडंसं समजून घ्यायला पाहिजे. हे समजून घ्यायचं झालं तर भगतसिंगाच्या आधी काय काय घडलं होतं देशात ते थोडक्यात आपण समजून घेऊया. 1857 पासून आपल्या देशामध्ये लहान मोठे प्रादेशिक असे अनेक उठाव झालेले आहेत. आपल्या कृतीप्रमाणे, आपल्या आकलनाप्रमाणे लोक लढत आहेत. देशाच्या वेगवेगळ्या भागात लढत आहेत. मराठी मुलखाचा विचार केला तर वासुदेव बळवंत फडके नावाचा एक कार्यकर्ता होता. त्यानं हातात बंदूक घेतली. ग्रामीण भागातले मांग, रामोशी जमा केले आणि उठाव केला. त्याच्या आधी उमाजी नाईक म्हणून त्यांच्याप्रमाणेच एक ग्रामीण भागातले नेते होते, त्यांनी उठाव केला. पण साम्राज्यवादाची जी एक ताकद असते ती ताकद अचाट होती. त्यांच्याकडे प्रशिक्षित सैन्य होतं, आधुनिक हत्यारं होती. त्यांच्या पुढे या लहान लहान उठावांचा निभाव लागला नाही. पण लोक लढत राहिले. एकापासून दुसरा प्रेरणा घेत गेला. तो लढत मेलाय ना, मग आम्ही का मागे राहूया, आपण पण लढूया, अशा भूमिकेतनं लोक लढत होते. आणि असाच विचार करून 1915 साली गदर पार्टी नावाचा एक पक्ष स्थापन झाला. गदर म्हणजे बंड करणारे लोक. यांनी असा विचार केला दिसतो की भारतात राहून आपण काम करण्यापेक्षा आपण परदेशात जावं. परदेशात जाऊन स्थायिक झालेल्या भारतीय माणसांशी संपर्क करावा, त्यांच्याकडून निधी गोळा करावा, हत्यारं घ्यावीत, ती भारतामध्ये न्यावीत, लोकांना एकत्र करावं आणि हातातल्या हत्यारांच्या आधारानं आपण हे ब्रिटिश साम्राज्य उलथून टाकावं. त्यांचा प्रयत्न स्तुत्य होता. त्यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन हजारो लोक या चळवळीमध्ये सामील झालेले आहेत. पण हा सुद्धा प्रयत्न फसला. गदर पक्षाचे क्रांतिकारक पकडले गेले आणि त्यातील अनेकांना ब्रिटिशांनी फाशी दिलं. जिवंत राहिले त्यांना अंदमानच्या तुरुंगात नेऊन ठेवलं. मी स्वतः अंदमानचा तुरुंग पाहण्यासाठी गेलो होतो. त्या तुरुंगातल्या स्तंभावरती
तेथे कोण कोण राहिले यांची नावं कोरलेली आहेत. याच्यामध्ये गदर क्रांतिकारकांची नावं आहेत. गदर पक्षाचे कोण कोण लोक अंदमानच्या कारागृहात राहिले याच्यावरती प्रकाश टाकणारी अनेक पुस्तकं आज उपलब्ध आहेत. त्यांची संख्या हजारानं आहे. हजारानं लोक त्या तुरुंगात गेले, काही राहिले, काही मरण पावले. भगतसिंगांचे काही सहकारी तिथे गेले आणि ते तर स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तुरुंगातनं बाहेर आले. असा हा गदर पक्ष आहे. त्यानंतर भारतामध्ये कम्युनिस्ट पक्ष स्थापन झाला 1925 साली. त्याआधी कामगार संघटना स्थापन झाल्या आणि या सगळ्यांची प्रेरणा जी होती ती 1917 साली रशियात झालेली क्रांती ही प्रेरणा होती. 1917 नंतर जगामध्ये वेगवेगळ्या देशात त्या देशांचे कम्युनिस्ट पक्ष स्थापन झालेले आहेत. कम्युनिस्ट पार्टी ऑफ स्पेन, कम्युनिस्ट पार्टी ऑफ पोर्तुगाल असे स्थापन झालेले आहेत. त्यांना काय वाटलं की बाबा लढायला हा एक मार्ग आहे, तो त्यांनी स्वीकारला. तर ही एक पार्श्वभूमी आपल्याकडे देशामध्ये आहे. दुसऱ्या बाजूनी गांधीजी आफ्रिकेतनं भारतामध्ये 1915 साली आले आणि त्यांनी या देशाचं संघटन करायला सुरुवात केली. देश बघितला आणि या देशाला कोणत्या पद्धतीनं आपण संघटित करू शकतो अशी एक मांडणी ते करत होते. 1920 साली गांधीजींनी असहकार चळवळीची सुरुवात केली. एका वर्षामध्ये आपण स्वातंत्र्य मिळवू शकू असा विश्वास त्यांना वाटला होता. त्यांची भिस्त या देशातल्या मध्यम वर्गावरती होती. सरकारी कचेऱ्यातून काम करणारे जे लोक होते, सैन्यामध्ये भरती झालेले जे लोक होते, पोलीस दलामध्ये भरती झालेले जे भारतीय लोक होते, या सर्वांना गांधीजींनी आवाहन केलं की तुम्ही तुमच्या नोकऱ्या सोडा. ब्रिटिश किती होते? काही 100 होते. जास्तीत जास्त 1000 ब्रिटिश होते. ते कोण होते? या पदावरती लोक होते. खालची सगळी यंत्रणा भारतीय होती आणि या यंत्रणेनं जर प्रशासकीय कामातून आपला भाग काढून घेतला तर राजवट कोसळणार होती. पण लोकांची मानसिकता ही तसं करण्याकडे नव्हती आणि त्यामुळे एका वर्षामध्ये असहकार, एका वर्षामध्ये 1 वर्षभर असहकार आणि वर्षभरात स्वातंत्र्य असं शक्य झालं नाही. पुढे चौरी चौऱ्याला आंदोलन झालं आणि 22 पोलिसांना लोकांनी जाळून टाकलं. त्यामुळे गांधीजींनी आंदोलन मागे घेतलं आणि आंदोलन मागे घेतल्यानंतर फार मोठा जनक्षोभ माजला की बाबा गांधीजी नेमकं काय करणार, आंदोलन करणार की नाही करणार अशी एक शंका निर्माण झाली होती. या वातावरणावरती आपण भगतसिंगांचा विचार केला पाहिजे. ब्रिटिशांनी 1918 साली एक कायदा केला. हा समजून घ्या, तसे कायदे आता पुन्हा येण्याची शक्यता आहे. काय कायदा केला? त्याला रौलट ऍक्ट किंवा रौलट कायदा म्हणतात. कोणाचीही चौकशी न करता त्याला तुरुंगात टाकणे. एखाद्या कार्यकर्त्याला अटक करायची आहे, त्याची चौकशी करण्याची गरज नाही, त्याला पकडायचं आणि तुरुंगात ठेवायचं. या कायद्याच्या विरोधामध्ये आंदोलन सुरू झालं आणि इथे भगतसिंगाचा उदय आहे. काय झालं? एप्रिल 13 1919 एप्रिल 13 1919 या दिवशी अमृतसर मध्ये लोकांनी एक सभा घेतली. जसे आज आम्ही बसलोय तसं
पण सभा एका बागेमध्ये घेतली. ती बाग आता राष्ट्रीय स्मारक झालेला आहे. त्याच्यामध्ये हिंदू, शीख आणि मुसलमान तिन्ही समाजाचे पुढारी होते. तिन्ही समाजाचे पुढारी एकत्र आले. त्यांनी सांगितलं की हा कायदा बरोबर नाही, हा कायदा बरोबर नाही, हा कायदा ब्रिटिशांनी मागे घेतला पाहिजे. म्हणून ही सभा झाली. सभा सुरू असताना जो अधिकारी होता त्या अमृतसर जिल्ह्याचा, त्यानं डायर म्हणून, त्यानं त्या बागेच्या गेटासमोर फलटणी उभा केल्या पोलिसांच्या. आज सभा सुरू आहे, बाहेर पोलीस येऊन उभे राहिले. मी जालियनवाला बाग बघून आलोय, तुम्ही पण बघा. प्रचंड मोठी बाग आहे आणि एकच गेट आहे, एकच गेट आहे. आत जाणाऱ्याला त्याच गेटातनं जायला पाहिजे, बाहेर येणाऱ्याला त्याच गेटातनं बाहेर यायला पाहिजे. आज सभा सुरू होती, डायरचे लोक आत गेले आणि डायरनं फायरिंगचा आदेश दिला. पळून जायला रस्ता नाही, तुम्ही गोळ्याच छातीवरती झेलल्या पाहिजेत. तिथे काही विहिरी होत्या झाडांना पाणी घालण्यासाठी, त्या विहिरीमध्ये लोकांनी उड्या मारल्या घाबरून. त्या विहिरी जतन करून ठेवलेल्या आहेत. गोळ्या भिंतीवर लागल्यामुळे जी छिद्र पडलेली आहेत ती छिद्र जपून ठेवण्यात आलेली आहेत. आणि अशा प्रकारे ती सगळी बाग जी आहे ती रक्तानं न्हाऊन निघाली, न्हाऊन निघाली. जालियनवाला बाग हत्याकांड जे म्हणतात ते हे. जगभर याचा निषेध झाला. आणि ही घटना म्हणजे साम्राज्यवादाचं क्रौर्य, साम्राज्यवादाचा क्रूर चेहरा या घटनेमुळे जगभर गेला, जगभर गेला. या घटनेचा निषेध म्हणून रवींद्रनाथ टागोर यांनी त्यांना दिलेला नाईटहुड हा किताब परत दिला. तुमचा पुरस्कार नको मला. पुरस्कार परत देणं हा चळवळीचा एक भाग आहे. तसंच पुरस्कार न स्वीकारणं हा देखील चळवळीचा भाग आहे. एक विचारवंत नंदा खरे यांनी साहित्य अकादमी पुरस्कार नाकारला. हे सगळं घडत असताना भगतसिंग बालवयात शाळेला जाणारा विद्यार्थी होता. त्यांचा जन्म आहे 1907 चा, 28 सप्टेंबर 1907. हे त्यांचं वय त्यावेळेला 12 वर्ष होतं. भगतसिंगनी लिहिलेलं आहे की त्या गोळीबारानंतर ते त्या बागेत गेले. रक्त मिसळलेली माती त्यांनी आपल्या बरोबर घेतली आणि ती रक्त मिसळलेली माती ते कायम आपल्या घरात ठेवायचे. त्यांच्या बरोबर काही भाग त्याचा राहायचा. इतकं त्या घटनेचा त्यांच्यावरती परिणाम झालेला होता की भयानक काम होतं. एक कायदा येतो, त्या कायद्याला विरोध करण्यासाठी आपण पुढे येतो आणि जे पुढे येतात त्यांच्यावरती गोळीबार होतो. आणि भगतसिंग सारख्या एका तरुणाच्या मनावरती ही सगळी घटना कोरली जाते. आणि साम्राज्यवाद म्हणजे काय, तो अन्याय कसा करतो, लोकांच्या भावना कसा दडपून टाकतो, प्रसंगी गोळीबार कसा करतो, याचा सगळा एक खोलवर परिणाम अगदी बालवयात त्यांच्या मनावरती झालेला आपल्याला दिसतो. ही घटना 1919 सालची आहे. पुढे तरुण मंडळी ज्यांनी असा विचार केला की साम्राज्यवादाचा एकूणच चेहरा, कार्यपद्धती, तर
तसंच उत्तर आपण त्यांना द्यायला पाहिजे. त्यांची बंदूक असेल तर आमची पण बंदूक असायला पाहिजे. त्यांच्या समोर रशियन राज्यक्रांती होती की ज्या रशियातील कामगारांनी आणि शेतकऱ्यांनी हातात बंदूक घेऊन झारची जुलमी सत्ता उलथून टाकली होती आणि कामगारांचं आणि शेतकऱ्यांचं राज्य स्थापन केलं होतं. तसं आपण करूया का असा विचार तरुणांच्या मनामध्ये आला होता आणि त्याच्यामध्ये भगतसिंग होते. त्यांनी जी संघटना स्थापन केली त्या संघटनेचं नाव आहे हिंदुस्तान रिपब्लिक आर्मी. हिंदुस्तान रिपब्लिक HRA असं ते म्हणतात. भगतसिंग जेव्हा आर्मीमध्ये सामील तेव्हा त्यांनी या नावामध्ये एक बदल सुचवला. तो बदल आपण ध्यानात घ्यायला पाहिजे. काय सुचवला? हिंदुस्तान रिपब्लिक आर्मी मध्ये हिंदुस्तान रिपब्लिक सोशलिस्ट आर्मी HRSA त्यांनी केलं. हिंदुस्तान रिपब्लिक सोशलिस्ट आर्मी असं नामकरण त्यांनी त्या संघटनेचं केलं. आणि भगतसिंगांनी याच्याबद्दल सांगितलंय, लिहिलंय, भाषणं केलेली आहेत की समाजवाद हीच आता एक अशी व्यवस्था आहे की जी आपल्याला न्याय देईल. मग काय काय सांगितलं भगतसिंगांनी आणि हे त्यांनी कुठून घेतलं? भगतसिंगांनी पहिल्यांदा सांगितलं की स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या देशामध्ये लोकशाही असते. धर्मनिरपेक्ष असेल. आज याचं किती महत्व आहे बघा. भारत हा धर्मनिरपेक्ष देश असेल, इथे सर्वांना प्रगतीची समान संधी मिळेल, म्हणजे समाजवाद येईल. ही जी तत्व आहेत ही 1915 साली स्थापन झालेल्या गदर पार्टीच्या जाहीरनाम्यामध्ये आहेत. गदर पार्टीचे जे नेते आहेत, कार्यकर्ते आहेत, त्याच्यामध्ये शीख आहेत, हिंदू आहेत, मुसलमान आहेत, इतरही समाजाचे लोक आहेत. आणि भगतसिंगांचे सहकारी सुद्धा विविध धर्मातले, विविध समाजांचे लोक आहेत. महिलांना देखील ते आवाहन करतात की तुम्ही देखील यात आलं पाहिजे. आणि त्यांनी असं स्पष्टपणे म्हटलेलं आहे की आमचा सशस्त्र चळवळीवर, सशस्त्र क्रांतीवर विश्वास आहे. विश्वास आहे आमचा, आमचं तत्वज्ञान आहे किंवा तुम्हाला आम्ही तुमच्या पद्धतीनंच उत्तर देऊ, अशी त्यांची भूमिका आहे. आणि या भूमिकेतून ते आपली चळवळ संघटित करतायत. हिंदुस्तान रिपब्लिक सोशलिस्ट आर्मी असं नाव झाल्यानंतर भगतसिंगांनी अनेक केलेलं आहे बघा. ते किती महत्वाचं आहे. तरुण कार्यकर्ते एकामेकाला हाक मारताना काय रे म्हणायचे. भगतसिंगांनी अशी सूचना केली की जेव्हा एक कार्यकर्ता दुसऱ्या कार्यकर्त्याला हाक मारतो तेव्हा त्यानं त्याचा उल्लेख कॉम्रेड असा करावा. कॉम्रेड हा शब्द भगतसिंगांनी आणला. होता तो पूर्वी, पण त्यानं तो संघटनेचा एक शिस्तीचा भाग केला. आणि म्हणून भगतसिंगांचा उल्लेख करताना आम्ही सगळेजण कॉम्रेड भगतसिंग असाच करायला पाहिजेत. आणि तो कोणी सरदार भगतसिंग म्हणतंय, कुणी आणि काय म्हणतंय, कुणी क्रांती शिरोमणी म्हणतंय, क्रांती रत्न म्हणतंय, पण खरा त्यांचा उल्लेख जर करायचा असेल तर तो कॉम्रेड भगतसिंग असा आपण केला पाहिजे. कारण ती शिस्त त्यांनीच घालून दिलेली शिस्त आहे. अशा प्रकारे आपल्या देशापुढची उद्दिष्ट त्यांनी स्पष्ट केली. आम्हाला लोकशाही पाहिजेत, लोकशाही बरोबर समाजवाद पाहिजेत आणि समाजवादाबरोबर धर्मनिरपेक्ष. भगतसिंगांचा वारसा जपताना आणि वारसा सांगताना या चार गोष्टी सातत्यानं सांगितल्या पाहिजेत. कारण
काही हिंदुत्ववादी संघटना सुद्धा भगतसिंगाच्या नावाचा उपयोग करतात, त्याच्या नावानं सभा घेतात आणि भगतसिंग आमचाच म्हणून सांगतात. हे अत्यंत चुकीचं आहे. आता हे चुकीचं आहे आम्ही कसं म्हणतो? भगतसिंगांनी भरपूर लिखाण केलेलं आहे, तुरुंगात लिखाण केलं आहे, आधी लिखाण केलेलं आहे, वृत्तपत्रातनं सदरं लिहिलेली आहेत, लेख लिहिलेले आहेत, त्याचं संकलन झालेलं आहे. आणि त्या संकलनामधून असं स्पष्ट दिसतंय की ते कोणत्याही प्रकारे हिंदुत्ववादी असूच शकत नाहीत. त्यांनी स्पष्टपणे असं लिहिलं की मी नास्तिक आहे, आणि मी नास्तिक का आहे असं त्यांचं पुस्तकच आहे. त्यांनी खूप प्रश्न विचारले, बाबा तू आहेस ना देव, मग या देशातला शेतकरी उपाशी का आहे, या देशातला कामगार का उपाशी आहे, श्रीमंतच का अधिक श्रीमंत होतो, असं प्रश्न भगतसिंगानं त्यावेळच्या त्या काळामध्ये आपल्या निरनिराळ्या देवदेवतांना विचारले आहेत. आणि मी नास्तिक का आहे अशा प्रकारचं पुस्तकच त्यांचं आहे. इतकं स्पष्टपणे भगतसिंगांचा विचार करताना ते फक्त क्रांतिकारक होते असा विचार नाही, तर ते त्या काळातले एक थोर विचारवंत होते. हे त्यांनी लिहिलेलं साहित्य वाचताना दिसून येत आहे. त्यांनी पत्रे लिहिली आहेत, ती आज उपलब्ध आहेत. एक कॉम्रेड दत्ता देसाई म्हणून आहेत, त्यांनी त्याचं सगळं संकलन केलं, मोठा ग्रंथ काढलेला आहे, तो आपण वाचला पाहिजे. आणि असं सगळं ते एक भारावून गेलेलं वातावरण होतं. आणि त्यांनी देशभरच्या कार्यकर्त्यांना सांगितलं तुम्ही या संघटनेमध्ये सामील व्हा आणि त्याप्रमाणे आपण संघटना बांधूया. आणि 1925 साली त्यांनी भारत नौजवान सभा, जी आज देखील कार्यरत आहे, भारत नौजवान सभा त्यांनी स्थापन केली आणि देशभरातल्या लोकांना सांगितलं आमच्याकडे या. महाराष्ट्रातल्या पुणे जिल्ह्यातील एक कार्यकर्ता राजगुरू तिकडे गेला. कसा गेला? या सगळ्या वातावरणाला पाठिंबा देण्यासाठी गेला. महाराष्ट्रातनं लोक गेले, पंजाबमधनं लोक आले, उत्तर भारतामधनं लोक आले, असे वेगवेगळे लोक त्यांच्याकडे गेले आणि त्यांनी कामाला सुरुवात केली. हे सगळं सुरू असताना अनेक कायदा आला. त्याचं असं होतं की सायमन नावाचे एक ब्रिटिश गव्हर्नमेंटचे प्रतिनिधी भारतात येऊन पाहणी करणार होते. काय परिस्थिती आहे इथल्या लोकांची, सायमन कमिशन असं त्याला म्हणतात. त्यावेळेला आम्ही अशी मागणी केली, भगतसिंगांनी मागणी केली, कम्युनिस्ट पक्षानं मागणी केली, काँग्रेसनं मागणी केली की भारतातली परिस्थिती समजून घेण्यासाठी ब्रिटिश माणसाची गरज नाही, भारतीय माणसाची गरज आहे. तोच सांगू शकेल ना. माझं दुःख काय मी सांगू शकतो, तुम्ही कोण सांगणार? तेव्हा केवळ एका माणसाचं सायमन कमिशन आम्हाला नको, त्याच्यामध्ये भारतीय लोक पण पाहिजेत. पण ब्रिटिशांनी ते मान्य केलं नाही आणि सर जॉन सायमन भारत भेटीवरती आले. ते पहिल्यांदा पंजाबला आले. अमृतसरला लाला लजपत राय यांच्या नेतृत्वाखाली निदर्शनं करण्याचा निर्णय झाला. नको, घोषणा काय होती? सायमन गो बॅक. ज्या गावात सायमन जातील त्या गावातल्या लोकांनी सायमन गो बॅक असा बोर्ड धरायचा आणि काळे झेंडे दाखवायचे आणि त्याला सांगायचं एकतर तुझं कमिशन जे आहे ते बहुसदस्य कमिशन करा, एकट्याचं नको, आणि ते भारतीय माणसांचं करा, अशी ती मागणी होती. लाला लजपत राय समोर होते आणि त्या मिरवणुकीवरती लाठी हल्ला झाला. स्कॉट नावाचा जो अधिकारी होता त्यानं लालाजींच्या छातीवरती लाठी मारली आणि बिचारे ते वृद्धग्रस्त होते, ते मरण पावले. ही घटना सगळ्या देशाला धक्का देणारी होती की आपल्या एका राष्ट्रीय स्तरावरील नेत्याला अशा प्रकारे ब्रिटिश मारू शकतात, हे भयानक होतं. आणि त्या दिवशी भारत बंद झाला,
ठिकठिकाणी निदर्शनं झाली आणि भगतसिंग आणि त्यांच्या सहकार्यांनी असं जाहीर केलं की आम्ही लाला लजपत राय यांच्या हौतात्म्याचा बदला घेऊ. त्यांनी पोस्टर लावले, ठिकठिकाणी पोस्टर आले की खून का बदला खून से लेंगे, आम्ही मारणार याला, याला कोणी मारले नाही त्याला मारणार. आणि मग मग त्यातनं का कसं होतं, मग पाळत ठेवा, तो पोलीस स्टेशनला केव्हा येतो बघा, असं सगळं सुरू झालं. आणि भगतसिंग, राजगुरू, सुखदेव त्याच्यामध्ये होते. त्यांनी स्कॉटला मारण्याच्या ऐवजी सँडर्स नावाच्या एका अधिकाऱ्याला जवळून गोळ्या घातल्या. गोळ्या घातल्यानंतर पुन्हा यांनी जाहीर केलं की आम्हीच या सँडर्सला गोळ्या घातलेल्या आहेत आणि लालाजींच्या मृत्यूचा बदला आम्ही घेतलेला. ते म्हणजे इथं काय दिसतंय, हे लोक भ्याड नव्हते. आम्ही बदला घेणार हे जाहीर केलं, बदला घेतल्यानंतर बदला घेतला म्हणून पण जाहीर केलं आणि ते भूमिगत झाले. आता या सगळे ज्या क्रांतिकारी संघटना होत्या, या संघटनांच्या समोर सगळ्यात मोठा प्रश्न असा असायचा की पैसे कोण देणार. मग हे लोक काय करायचे की ट्रेझरीला पैसे घेऊन जाणाऱ्या ज्या ट्रेन्स असायच्या, त्याला पे ट्रेन्स म्हणतात त्या काळामध्ये, पगार दिला पाहिजे ना 1 तारखेला. आता बेळगावातल्या सर्व जिल्ह्यातल्या सरकारी कर्मचाऱ्यांना पगार द्यायचा असेल तर बँकेतनं पैसा ट्रेझरीला आला पाहिजे, ती ट्रेन लुटायची. अशा ट्रेन लोकांनी लुटलेली आमचा पैसा आहे. म्हणजे उद्देश कसा असायचा की कर्मचाऱ्यांना पैसा मिळू नये, त्यांनी नोकऱ्या सोडाव्यात, त्यांनी पण चळवळीमध्ये यावं, असा सगळा तो एक मोठा व्यापक असा भाग होता. आणि हे सगळे भूमिगत झाले. ही घटना फार महत्वाची आहे. याच दरम्यान ब्रिटिशांनी 2 कायदे जाहीर केले. बघा कायदे कसे आहेत. पहिल्या कायद्याचं नाव आहे ट्रेड डिस्प्यूट ऍक्ट आणि दुसरा कायदा आहे पब्लिक सेफ्टी ऍक्ट. 2 कायदे आहेत, ट्रेड डिस्प्यूट ऍक्ट आणि पब्लिक सेफ्टी ऍक्ट. ट्रेड डिस्प्यूट ऍक्ट जो आहे त्याच्यानुसार कामगार संघटना करणाऱ्या कोणालाही ब्रिटिशांना अटक करण्याचा अधिकार देऊन टाकला त्यांनी. त्यानंतर पब्लिक सेफ्टी ऍक्ट, म्हणजे तुम्हाला एका व्यक्तीची भीती वाटते तर सांगायचं कसं की या व्यक्तीपासून समाजाला धोका आहे, त्यालाही अटक करण्याचा अधिकार. आणि प्रथा कशी पाडली बघा. आपण म्हणतो की इंग्लंड ही लोकशाहीची जननी आहे, पटत नाही ते. त्यांनी कायदे अगोदर संमत केले. गमत बघा, लोकांचं मत घेतलं, पार्लमेंटमध्ये मत घेतलं. मोर्चा कामगार पुढाऱ्यांच्याकडे वळवला. त्यावेळी भारतामध्ये गिरणी उद्योग हाच मोठा होता आणि मुंबईतल्या गिरणी कामगारांच्या संघटना फार बलवान होत्या.
तर या गिरण्यांच्या कामगारांच्या संघटना ज्यांनी बांधल्या होत्या त्या सर्वांना अटक करण्यात आली. त्याच्यामध्ये डांगे होते, मिरजकर होते, निमकर होते, तांबिटकर होते, सगळे कामगार पुढे जे होते मुंबईत त्या सगळ्यांना अटक. की ब्रिटिश सरकार उलथून टाकण्याचा कट या लोकांनी केलेला आहे आणि म्हणून त्यांच्यावरती आरोप ठेवला आणि सगळ्यांना त्यांनी मिरजला नेलं. मुंबईत खटला चालवला नाही. मुंबईत खटला चालवला तर फार मोठा उद्रेक होईल की कामगार आपल्या विरोधामध्ये आंदोलन करतील अशी भीती वाटल्यामुळे त्यांनी खटला चालवला मिरजमध्ये आणि म्हणून मिरज कटाचा खटला असं तो म्हणतात. हे सर्व कार्यकर्ते तरुण होते. या कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी महात्मा गांधीजी मिरजला गेले. त्यांनी या कार्यकर्त्यांची तुरुंगात भेट घेतली. नेहरू यांना सांगितलं की या सगळ्यांची तुरुंगातून मुक्तता व्हायला पाहिजे, त्यासाठी रिलीफ फंड गोळा करा. रिलीफ फंड वकील दिला पाहिजे, कागदपत्र गोळा केले पाहिजे. पैसे कुठे आहेत? नेहरूंच्या नेतृत्वाखाली रिलीफ फंड जमा करण्यात आला. गांधीजींनी पुढाकार घेतला. नेहरूंना सांगितलं कोर्टात उभा राहा, काळा कोट घालून आणि यांची बाजू मांडा. जे इतका आदर गांधीजींना सुद्धा या कार्यकर्त्यांच्या बाबत होता आणि हा दुवा कुठेतरी आपण सांधला पाहिजे. दुर्दैवानं आमच्या गांधी विरुद्ध कम्युनिस्ट असंच काहीतरी एक वातावरण तयार करण्यात आलं. आम्ही सगळे दुर्दैवी त्या प्रकरणातले, असं व्हायला नको होतं. तर गांधीजींच्या मनामध्ये या तरुण कार्यकर्त्यांच्या प्रती जी एक चांगली भावना, हे प्रामाणिक लोक आहेत, लढणारे लोक आहेत, हे तुरुंगातून सुटले पाहिजेत आणि असं फक्त गप्पा मारून चालणार नाही तर निधी संकलन करून यांना सोडवायला पाहिजेत असा प्रयत्न गांधीजींनी केला. पण तरी ब्रिटिशांनी काही केलं नाही. खटला चालवण्याऐवजी आधीच निकाल लिहून ठेवला आणि त्यातल्या प्रत्येकाला 4.5, 5, 6 वर्ष अशा शिक्षा झाल्या. 28 साली तुरुंगात गेले लोक 32 साली बाहेर आले. हा इतिहास आहे. भगतसिंगांना असं दिसलं की हे दोन कायदे म्हणजे काळे कायदे आहेत. जसं आज आम्ही काळे कायदे विरुद्ध भांडण करतोय. भगतसिंग म्हणाले की या काळ्या कायद्याच्या विरोधामध्ये आपण जनजागरण केलं पाहिजे, मोठं आंदोलन उभं केलं पाहिजे. आणि म्हणून भगतसिंगांनी जो विचार केला तो कसा केला बघा. त्यांनी सांगितलं की जे पार्लमेंट आहे त्या पार्लमेंटमध्ये ज्या दिवशी हा ठराव येईल त्या दिवशी आपण बॉम्ब टाकायचा. बॉम्बच टाकायचा, पार्लमेंटमध्ये बॉम्ब टाकायचा. त्यांनी पत्रकं छापून घेतली. हा कायदा कसा चुकीचा आहे आणि हा कायदा आम्ही नाकारतो, या कायद्याला आमचा विरोध आहे असं सांगणारी पत्रकं त्यांनी छापून घेतली. पण भगतसिंगाने एक गोष्ट केली की जो बॉम्ब टाकला त्यामुळे कोणीही मरता कामा नये. आम्हाला संसदेमध्ये जे आमचे बंधू आहेत त्यातलं कोणीही मरायचं नाही. त्यांचं म्हणणं असं होतं की आम्ही जी कृती आज करतो आहोत त्या कृतीमुळे तुम्ही जागे व्हायला पाहिजे. तुम्ही निद्रिस्त आहात. तुम्ही हे कायदे संमतच कसे करू देता? या कायद्यांना तुम्ही विरोध करा असं म्हणून त्यांनी पहिल्यांदा पत्रकं फेकली आणि पत्रकांच्या पाठोपाठ बॉम्ब टाकला की ज्या बॉम्बचा प्रचंड असा आवाज झाला आणि सगळे सभासद जे पार्लमेंटमध्ये होते त्यांच्यामध्ये धावपळ सुरू झाली. त्याने आवाहन केलं की पळू नका, आम्ही तुम्हाला मारायला आलेलो नाही.
आम्ही तुम्हाला झोपेतनं जागी करायला आलेलो आहे. इथे पण त्यांचं धाडस बघा की इतकं सगळं झाल्यानंतर यापैकी कोणीही पळून गेलं नाही. त्यांनी असं लिहिलं की पळून जाता येणं आणि भूमिगत होता येणं सहज शक्य होतं. बॉम्ब टाकून ते पळून गेले असते तर त्यांना कोणी पकडायला आलं नसतं. पण त्याने असा निर्णय घेतला की आमची जी कृती आहे तीच मुळात या देशाला झोपेतून जाग करणारी कृती आहे. आम्हाला बॉम्ब टाकून पळून जायचं नाही, ते तिकडेच थांबले. पोलीस आले, त्यांनी त्यांना पकडलं, याने गुन्हा कबूल केला. पत्रक फेकली काय फेकली, बॉम्ब टाकला काय टाकला. का टाकला तर तुम्ही ज्या पद्धतीचे कायदे करता आहात त्याला विरोध दर्शविण्यासाठी आम्ही हा बॉम्ब टाकला असं स्पष्टपणे सांगितलं. आणि त्यानंतर यांना लाहोरच्या तुरुंगामध्ये नेण्यात आलं. त्यांच्या दुर्दैवानं तिथल्या मारहाणीला घाबरून जाऊन काही लोक माफीचे साक्षीदार झाले. त्यांना मारहाण सहन झाली नाही. मारहाणीचे प्रकार काय होते, बर्फाच्या लादीवर झोपवायचं, उपाशी ठेवायचं, पायावरून रूळ फिरवायचं, बांबूनी फटके मारायचं, हे सगळे प्रकार त्या ठिकाणी व्हायचे. ज्यांना ते सहन झाले ते त्यांनी सहन केले. पण काही लोक असे होते की बिचारे सहन नाही करू शकले. त्यातले 2 जण मारायला घाबरून त्यांनी नावं सांगितली आणि त्यानंतर त्या लोकांना पण बंगालमधून उत्तर भारतातून पकडण्यात आलं. चंद्रशेखर आझाद मात्र सापडू शकले नाहीत. ते एका चकमकीमध्ये ठार झाले. म्हणजे भगतसिंग, राजगुरू, सुखदेव आणि चंद्रशेखर आझाद असे 4 जण ते आहेत. ते सापडले नाहीत. ते शेवटपर्यंत लढत राहिले आणि एका फायरिंग मध्ये ते मरण पावले. यशपाल नावाचे लेखक त्याच्यामध्ये होते, जतीनदास होते. आणि आम्हाला सांगायला अभिमान वाटतो की जे पुढे कम्युनिस्ट पक्षाचे जनरल सेक्रेटरी झाले आणि जे बेळगावमध्ये येऊन झेंडा चौकामध्ये ज्यांनी सभा घेतली आणि पोर्तुगीजांच्या विरोधामध्ये काम केलं, ते कॉम्रेड अजय घोष, जे राहायला माझ्याच घरामध्ये 4 दिवस होते, ते सुद्धा भगतसिंगाबरोबर होते. त्यांच्या विरुद्ध पुरेसा पुरावा ब्रिटिशांना उभा करता आला नाही आणि त्यामुळे त्यांना सोडून देण्यात आलं. पण एक 2-3 वर्षानंतर, 2-3 वर्ष तुरुंगवास काढल्यानंतर ते सुटले. असा हा डाव्या चळवळीचा फार मोठा इतिहास आहे. गदर पक्ष असेल, भारत नौजवान सभा असेल, सशस्त्र क्रांतीवरती विश्वास ठेवणारे अनेक लहान मोठे गट, हे सगळे तुरुंगातून आल्यानंतर कम्युनिस्ट पक्षामध्ये आले. त्यांना वाटलं की हे या मार्गाने आपलं बरं होईल, आपल्याला जमेल. भगतसिंगांच्या बरोबर तुरुंगात असलेले शिववर्मा नावाचे एक कार्यकर्ते होते. त्यांना लाहोरला न पाठवता अंदमानला पाठवले. अंदमानला तिकडे राहिले ते आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देखील अंदमानमध्येच राहिले. त्यांच्याकडे लक्षच नाही. सगळे फटाके लावलेत, मिरवणूक काढल्यात. मग वेगळं आंदोलन करावं लागलं की अरे बाबानो, जे आता राजबंदी तिथे आहेत त्यांना हुकूम करून सोडा ना तुम्ही. मग पंडितजींनी हुकूम काढून त्या सर्वांची मुक्तता करून त्यांचा गौरव केलेला आहे. आणि याच्यामध्ये देखील कम्युनिस्टांची संख्या फार मोठी आहे. अशा प्रकारे गांधीजींना मानणारा प्रभाव, डाव्या चळवळीतला हा प्रभाव, हे सगळे मार्ग जरी भिन्न असले तरी त्यांचं उद्दिष्ट हे हा देश स्वतंत्र व्हावा असं आहे. हे आपण ध्यानात घ्यायला पाहिजे. भगतसिंग ज्यावेळी तुरुंगात होते त्यावेळी लॉर्ड आयर्विन नावाचे ब्रिटिश व्हाईसराय भारतामध्ये होते आणि गांधीजी आणि आयर्विन यांच्यामध्ये करार झालेला आहे. भगतसिंगांची ढाल पुढे करून
गांधीजींच्यावर टीका करणारे काही महाभाग आपल्या देशामध्ये असतात. त्यांचं म्हणणं काय असतंय की गांधीजींनी भगतसिंगांना सोडवलं नाही. हे खोटं आहे. साहित्य असं आहे, गांधीजी बैठक सुरू झाल्यानंतर प्रत्येक वेळा सांगत आले की भगतसिंगाच्या फाशीला स्थगिती द्या, स्थगिती द्या, फाशी देऊ नका. तुम्ही जाहीर केले फाशी, मला माहित आहे की कायद्याच्या चौकटीत केलं, पण स्थगिती द्या, नंतर काय करायचं आपण बघूया. पण ब्रिटिश अधिकारी जे होते, लॉर्ड एर्विन, त्यांनी सातत्यानं असं सांगितलं की ही शिक्षा मी ठोठावलेली नाही, ती राणी सरकारनं ठोठावलेली असल्यामुळे माझ्या अखत्यारीत हा विषय येत नाही. पण गांधीजींनी शेवटपर्यंत भगतसिंगांची सुटका झाली पाहिजे, त्यांचा मार्ग भिन्न आहे, पण म्हणून त्यांना अशा प्रकारे फाशी देण्यात येऊ नये, फाशीला स्थगिती मिळावी, असा प्रयत्न सातत्यानं त्यावेळी केलेला आहे. हे आपण ध्यानात घेतलं पाहिजेत. आणि गांधीजी विरुद्ध भगतसिंग असं काहीतरी उभं करून दोघांची बदनामी करणारे काही महाभाग आहेत, त्यांच्यापासून आपण सावध राहायला पाहिजे. हा मुद्दा महत्वाचा आहे. आपण त्यांना प्रश्न विचारले पाहिजेत की त्यावेळेचे हिंदुत्ववादी पुढारी अस्तित्वामध्ये होते, पण त्यांनी का प्रयत्न केला नाही? हिंदू महासभा होती, संघ होता, त्यांचे पुढारी कार्यरत होते, त्यांनी मागणी करायला पाहिजे होती की, किंवा आंदोलन करायला पाहिजे होतं की त्याला सोडा म्हणून. त्यांनी काय केलं नाही. म्हणजे आपण काय करायचं नाही आणि ज्याने काय केलं त्याच्याविषयी गैरसमज पसरवायचे, असा जो प्रकार आहे हा देखील चुकीचा आहे. हे आपण ध्यानात घेतलं पाहिजे. या सगळ्यांना तुरुंगात आणल्यानंतर या क्रांतिकारकांचं जे जीवन आहे ते देखील आपण ध्यानात घेतलं पाहिजे. त्याने असा निर्णय घेतला की तुरुंगातला वेळ आपण वाया घालवायचा नाही. आपण तुरुंगात जास्तीत जास्त अभ्यास केला पाहिजे. 28 सालापासून 31 सालापर्यंत जो तुरुंगातला कालखंड आहे, या कालखंडामध्ये भगतसिंगांनी कोणकोणत्या विषयाचा अभ्यास केला? तर त्यांनी पहिल्यांदा भारतीय तत्वज्ञानाचा अभ्यास केला. हे भारतीय तत्वज्ञान काय आहे? याच्यामध्ये जडवाद काय आहे, बुद्धाचा विचार काय, महावीराचा विचार काय, वेगवेगळे दर्शन, म्हणजे भारतीय तत्वज्ञान म्हणून जो एक व्यापक असा मुद्दा आहे, त्या सगळ्याचा त्यांनी अतिशय सखोलपणे अभ्यास केलाय. त्याची टिपणं काढलेली आहेत की पुढे आपण ग्रंथ लिहूया. त्यांनी समाजवाद या विषयाचा अभ्यास केला. काय समाजवाद, तो भारतीय पद्धतीला कसा लागू होईल, याचा सखोल अभ्यास त्यांनी त्या ठिकाणी केलेला आहे. मार्क्सवादाचा अभ्यास केलेला आहे. सोबत त्यांच्या कायम लेनिनचे ग्रंथ आहेत. क्रांती करण्याचं जे एक तत्वज्ञान आणि क्रांती करण्याची जी एक पद्धत कॉम्रेड लेनिन याने विकसित केली होती, ती भारताला कशी लागू होईल, तिचा उपयोग कसा करता येईल, याचा भगतसिंगांनी तुरुंगात सातत्याने अभ्यास केला. अतिरेकी भूमिका घेणाऱ्यांच्या विषयी त्यांनी नाराजी व्यक्त केली. जे उगीच टोकाची भूमिका घ्यायची, ते म्हणतात की अशी, त्याला डावा कम्युनिझम म्हणतात. त्या अति डाव्यांच्या विषयी त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे, त्याचा त्याने अभ्यास केलेला आहे. भारतातली जात व्यवस्था याचा त्याने अभ्यास केलाय. म्हणजे तुरुंगातलं अतिशय खडतर जीवन, जे कसं खडतर बघा की अत्यंत निकृष्ट जेवण, जेवणच चांगलं द्यायचं नाही, खराब झालेलं जेवण द्यायचं, त्यांना कष्टाची कामं लावायची. म्हणजे याच गल्लीत राहणारे गंगाधरराव देशपांडे म्हणून होते,
नाही तर जेवण नाही. ते चक्की दळायचं, 4 पायली गहू दळून दे, मग तुला चपाती मिळणार, नाही तर मिळणार नाही. अशा वेगवेगळी कामं त्यांच्याकडे करून घ्यायची. नेल्सन मंडेला नावाचे क्रांतिकारक आफ्रिकेच्या तुरुंगामध्ये होते. 2 टन दगड त्यांनी फोडायला पाहिजे रोज हातोड्याने. ते फोडलेले ते वजन करणार आणि मग त्यांना जेवण देणार. तुरुंगातलं जीवन हे अतिशय खडतर होतं. ते का खडतर होतं की यांनी तुरुंगातून बाहेर गेल्यानंतर लोकांना सांगायला पाहिजे की असं असं होतंय, म्हणजे जाणारा 10 वेळा विचार करेल, जाणारच नाही, असं आहे ना मग न गेलं बरं. एका बाजूला सगळं असं खडतर जीवन, दुसऱ्या बाजूला दहशत. अशातनं वाट काढत तुरुंगात आंदोलन. भगतसिंगाचा वारसा आम्ही काय घ्यायचा, तर त्याची अभ्यासू वृत्ती आहे. भगतसिंग हे अतिशय भावनाप्रधान ग्रस्त आहेत, जे जालियनवाला बागेतली मुठभर माती देखील ते जपून ठेवतात. आपल्या सहकार्यांना अतिशय जपतात. हे सगळं असं होताना मी माझ्या भाषणाच्या शेवटाकडे येतो. देशभर अशी बातमी पसरते की आता भगतसिंग मरणार, फाशी जाणार. त्याचे वडील जे आहेत किसन सिंग हे फार सद्ग्रस्त आहेत आणि त्यांनाही असं वाटतंय लहान भगतसिंग 1907 चा त्याचा जन्म, 24 साल म्हणजे 17 वर्षाचा भगतसिंग होता. त्यावेळेला किसन सिंग भगतसिंगला घेऊन बेळगावात आले आणि 8 दिवस राहिले. बेळगावच्या लोकांना त्याचा अभिमान वाटते. का आले? त्याच्या वडिलांनी सांगितलं तुला सगळे पुढारी एकदाच दाखवतो. 1924 साली बेळगावात काँग्रेसचं अधिवेशन झालं. ते सांगितलं हे बघ हे गांधीजी आहेत, हे बघ हे नेहरूजी आहेत, हे पटेल आहेत, हे खान गफार खान आहेत. हे सगळे पुढारी एकाच वेळी आपल्या मुलाला दाखवण्यासाठी अमृतसरहून किसन सिंग बेळगावला आले. म्हणजे तो वडील पण त्याचे किती मोठ्या विचाराचे हे बघा तुम्ही. त्यांना वाटायचं की आपला मुलगा काय तर व्हायला पाहिजे. म्हणणार किती केलं. त्यांचा बाप आहे ना तो, त्यांनी पत्र लिहिलं, जेलरला लिहिलं, दिल्लीला लिहिलं की बघा काहीतरी माफीची सोय असेल तर त्याला द्या आणि त्याचा प्राण वाचवा, मग जन्मठेप द्या, काहीतरी करा आपण. त्यांनी पत्र लिहिलं. हे पत्र उपलब्ध आहे. ते भगतसिंगना कळलं की माझ्या वडिलांनी असं काहीतरी पत्र लिहिलंय म्हणून. आणि भगतसिंगांनी वडिलांच्याकडे पत्र पाठवून याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे की मला तुम्ही विचारलं नाही, मला न विचारता तुम्ही असं पत्र लिहिणं हे बरोबर नाही. आम्ही जे क्रांती कार्य करतो आहोत त्याचा हा एक प्रकारे अपमान होईल असं मला वाटतंय. आणि तुमचं जे आहे ते तुम्ही मागे घ्या, तुमचं पत्र मागे घ्या असं त्यांनी सांगितलं. आणि ब्रिटिशांना त्यांनी कळवलं की त्या पत्राचा माझ्याशी काहीही संबंध नाही, ते त्यांचे वैयक्तिक विचार आहेत आणि मी मात्र असा निर्णय घेतलेला आहे की माझ्या कृत्याबद्दल जे काही शिक्षा मला मिळेल ती मी स्वीकारायला तयार आहे. हा वारसा आहे. भगतसिंगांचं नाव पुढे करून आम्हाला कुणावरती टीका करायची इच्छा नाही, पण तुरुंगाला घाबरून कुणी काय काय केलंय हे जगापुढे आलेलं आहे. लोक त्याचा विचार करतील. म्हणून भगतसिंग हे शहीद ए आझम, क्रांतिकारकांचा मेरुमणी,
क्रांतिकारकातला सर्वात उंच उंच कोण तर भगतसिंग, शहीद ए आझम भगतसिंग असं त्याला त्यावेळी म्हणायला लागले. आणि अशा भगतसिंगांना 22 मार्च रोजीच फाशी दिली. द्यायची नसते, दिली. आणि असं म्हटलं जात आहे की त्यांनी सांगितलं की मी इतका धाडसी आहे, आम्ही तिघही, तुम्ही तो फाशीचा दोर आमच्या गळ्यात घालण्याची गरज नाही, तुम्ही त्रास घेऊ नका, आमचा आम्ही घालून घेतो, आमचा आम्ही घालून घेतो. आणि त्यावेळी त्यांनी जी घोषणा दिली ती घोषणा अजरामर झाली, ती म्हणजे इन्किलाब जिंदाबाद. पूर्वी दोनच घोषणा होत्या गांधीजींच्या घोषणा. भारत माता की जय ही घोषणा गांधीजींची आहे, तिचा दुरुपयोग आज दुसरे लोक करतात. गांधीजींनी सांगितलं भारत माता की जय आणि वंदे मातरम. ज्यावेळी गांधीजी वंदे मातरम म्हणत होते त्यावेळी हे लोक म्हणत नव्हते, आता म्हणतात. तिसरी घोषणा आली इन्किलाब जिंदाबाद. भारताच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये तीनच घोषणा, भारत माता की जय, वंदे मातरम आणि तिसरी घोषणा ही भगतसिंगांनी दिलेली घोषणा, ती म्हणजे इन्किलाब जिंदाबाद. आज आम्ही सगळे कार्यकर्ते कुठल्याही कार्यक्रमामध्ये इन्किलाब जिंदाबाद म्हणूनच सुरुवात करतो. तर अशी ही इन्किलाब जिंदाबादची घोषणा देत भगतसिंग फाशी गेले. त्यांचं प्रेत ब्रिटिशांनी त्यांच्या घरच्या लोकांच्याकडे दिलं नाही. त्याच्यावरती अंत्यसंस्कार केल्याच्या नावाखाली पेट्रोल घालून जाळून ते रक्षा विसर्जन करून मोकळे झाले. आणि आज ज्या ठिकाणी ही घटना घडली ते पंजाबमध्ये हुसेनीवाला म्हणून गाव आहे. त्या हुसेनीवाला गावामध्ये या तिघांचे पुतळे आहेत. आणि खालती रामप्रसाद बिस्मिल म्हणून यांचेच जे सहकारी होते त्यांच्या कवितेच्या ओळी आहेत, पुतळे आहेत. आणि त्याच्या खाली 2 ओळी आहेत, सरफरोशी की तमन्ना आज हमारे दिल में है, सरफरोशी की तमन्ना आज हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजुए कातिल में है. म्हणजे काय, आमच्या दोरी घालणारा ताकद तुमच्याकडे नाही आहे आणि घाला, बघूया तुमच्या हातामध्ये किती ताकद आहे ते तरी आम्हाला बघायला द्या. तुम्हाला काय आम्ही घाबरत नाही आणि जीव देण्यासाठी आम्ही तयार आहोत. आम्ही माफी मागणारे नाही, आम्ही पळून जाणारे नाही, आम्ही उघडपणे काम करणारे आहोत. आणि पुन्हा त्याने असं म्हटलंय की या देशाला धर्मनिरपेक्षता पाहिजे. आणि भगतसिंगांनी वारंवार उल्लेख केलेला दुसरा शब्द विज्ञानवाद पाहिजे. लोकशाही, समाजवाद, धर्मनिरपेक्षता आणि विज्ञानवाद या 4 गोष्टी भगतसिंगांच्या तत्वज्ञानातल्या सर्वात महत्वाच्या गोष्टी आहेत. एका गोष्टीकडे येतो आणि माझं भाषण थांबवतो. मित्रो, गेल्या वर्षभराच्या काळामध्ये जे काय घडलं, जे काल 22 मार्च लॉकडाऊनचं 1 वर्ष पूर्ण झालं. या 1 वर्षाच्या कालखंडामध्ये या देशातले श्रीमंत लोक अधिक श्रीमंत झालेले आहेत. जे श्रीमंत होते ते जास्त श्रीमंत झाले आणि जे गरीब होते ते जास्त गरीब झाले. मी येताना वाचन करत होतो, एक रिपोर्ट युनायटेड नेशन्सचा आलेला आहे आणि भारताचा पण नॅशनल सॅम्पल सर्वेचा रिपोर्ट आहे की 3 कोटी लोकांनी आपापल्या ग्रामपंचायतीमध्ये जाऊन जॉब कार्डची मागणी केलेली आहे. 3 कोटी लोक आहेत. त्यांच्या तिथल्या नोकऱ्या गेल्या, शहरातल्या नोकऱ्या गेल्या आणि गावात काम नाही म्हणून 3 कोटी तरुण तरुणींनी सांगितलं आम्ही शिकलेले आहोत पण तरी देखील महात्मा गांधी रोजगार योजनेमध्ये आमचं नाव घाला आणि काय देता ते काम द्या. खड्डा खडतो, गटर काढतो, तलाव खोदतो, दगड फोडतो, पण काम द्या असं किती लोकांनी सांगितलं? 3 कोटी लोकांनी सांगितलं.
याचा अर्थ काय? सर्वे सांगतोय की या देशातल्या 10% लोकांच्याकडे 9% संपत्ती एकत्र आलेली आहे. 10% लोकांच्याकडे. विषमता किती वाढते बघा. त्यानंतर ज्या क्षेत्रामध्ये नोकऱ्या मिळणं शक्य होतं, शिक्षण, सरकारी नोकरी, रेल्वे, बँक, LIC, ST, म्हणजे जिकडे शिकलेल्या मुलाला नोकरी मिळणं शक्य होतं त्या लोकांच्या नोकऱ्या आता बंद झाल्या. कारण या सगळ्या क्षेत्राचं त्यांनी खाजगीकरण करून टाकलं, प्रायव्हेटायझेशन करून टाकलं. काय करायचं आता? आमची गेली अनेक वर्षाची मागणी आहे की ते शेतकरी आहेत, मिनिमम सपोर्ट प्राइस MSP द्या आम्हाला. आम्ही जे शेतामध्ये पिकवतो त्याचा भाव ठरवा. ही मागणी मान्य होत नाही. उलट शेती जमीन विकून टाकायचे कायदे आले. कर्नाटकामध्ये आज काही होऊ शकतंय. कंपन्यांच्याकडे शेती द्या म्हणून आलं. आणि दुर्दैवाची गोष्ट बघा की आपल्या देशातल्या लहान मुलांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी अंगणवाड्या सुरू झाल्या. मुख्य उद्देश काय? लहान मुलाची काळजी घ्यायचं. ते काम आता बाजूला राहिलं. इतर 34 प्रकारची कामं त्या बाईला सोपवलेली आहेत आणि मूळ शिक्षणाचा उद्देश बाजूला पडलेला. शिक्षणाचं खाजगीकरण करणार म्हणतात. हे सगळं जर बघितलं तर ज्या भारताचं स्वप्न भगतसिंगांनी बघितलं होतं त्याच्या नेमकं उलट आता होत आहे. उत्तर प्रदेशमध्ये एक मुसलमान समाजामधला मुलगा तहान लागली म्हणून देवळात गेला तर त्याला मरेपर्यंत मारहाण झाली. 4 लोकांनी सोडवलं नसतं तर तो मेला असता. हे कुठलं वातावरण आहे? याची काय आम्ही अपेक्षा केली होती या वातावरणाची? भगतसिंगांच्या स्वप्नातला भारत, महात्मा गांधींच्या स्वप्नातला भारत आणि आज भारताची ज्या दिशेनं वाटचाल होत आहे तो भारत, हे जर बघितलं तर आज देखील आम्हाला भगतसिंगांचा विचार हा अतिशय महत्त्वाचा वाटतोय. त्याचं जागरण व्हायला पाहिजे. हा विचार विद्यार्थी वर्गापर्यंत, विचारवंतांच्या पर्यंत. तर भगतसिंग म्हणजे फाशी गेला असं एवढं सोपं ते नाही आहे. ते नीट समजून घेतलं पाहिजेत. आणि आपण सर्वांनी मिळून यावर्षी एक निर्णय घेतलाय की भारताच्या स्वातंत्र्याची 75 वर्ष साजरी करताना हा वर्षभर हा स्वातंत्र्य लढा, त्याचा आशय वेगवेगळ्या पद्धतीनं लोकांना समजून देण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. पुढच्या शुक्रवारी आम्ही ठरवू. 2 विषय आपल्या समोर आहेत. एक, साहिर लुधियानवी हे जे आपले थोर कवी होऊन गेले आणि डाव्या विचारांचे होते, त्यांचं जन्मशताब्दी वर्ष आहे. त्या निमित्तानं एक कार्यक्रम आपण करावा. त्यांची स्वातंत्र्य चळवळीविषयीची गाणी, समाजवादाविषयीची गाणी ही सर्व लोकांना ऐकवावीत असा एक प्रयत्न आहे. त्यानंतर अनिल अजावकर यांचं गदर पार्टीचा इतिहास याच्यावरती व्याख्यान होईल. आणि आपण देखील व्याख्यान देण्यासाठी वेगवेगळे विषय घेऊन पुढे यावं असं आवाहन मी या ठिकाणी करतो. आणि प्रगतिशील लेखक संघ आणि आपला साम्यवादी परिवार यांच्याबरोबर आज आम्ही कॉम्रेड शंकर पुजारी आणि कॉम्रेड सुमनताई पुजारी यांच्या नेतृत्वाखालील आयटक कामगार संघटना, आशा वर्कर्स, अंगणवाडी, बांधकाम आणि सांगलीचा भारतीय कम्युनिस्ट पक्ष या सगळ्यांच्या वतीनं हा दिवस आम्ही साजरा केला. खरं तर आज मी सांगलीला जाऊन सभा घ्यायची होती, पण करोनाचा वाढता प्रादुर्भाव ध्यानात घेऊन आम्ही या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सर्वांच्या पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे. कॉम्रेड पुजारी, कॉम्रेड सुमनताई पुजारी या दोघांचेही मनापासून आभार मानतो.
त्याचबरोबर आपण सगळेजण या कार्यक्रमामध्ये सहभागी झालात, आपलंही आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. वर्षभर होणाऱ्या कार्यक्रमात आपण सगळ्यांनी भाग घ्यावा आणि हे काम लोकांच्या म्हणजे इथेच सभा घ्यायला पाहिजे असं नाही, ग्रामीण भागात देखील आपण जाऊन सभा घेऊ, बेगुंदीला घेऊ, कडोलीला घेऊ, अशा सभा घेऊ आणि लोकांना सांगू. एवढं सांगतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. लोकांचे हे पण याद की एक प्रकाश गुड म्हणून आनंद मेनसे सर, आपण अत्यंत अभ्यासपूर्ण आणि आजच्या काळाच्या संदर्भामध्ये भगतसिंग आणि त्यांच्या क्रांतिकारी साथीदार यांच्या क्रांतिकारी कार्याचं जे अत्यंत सोप्या शब्दामध्ये मूल्यमापन केलेलं आहे, हे आपण व्याख्यान दिल्याबद्दल आम्ही आयटक कामगार संघटनेच्या वतीने अत्यंत आभारी आहोत. कामगार चळवळीमध्ये सोशल मीडियाचा वापर करणे ही आम्ही सुरुवात करण्याचा प्रयत्न करतोय. अत्यंत खडतर परिस्थितीमधून या परिस्थितीला तोंड द्यावं लागतं. कारण आज आम्ही तुमच्या व्याख्यानासंदर्भात ज्या प्रेक्षकांना अपील केलेलं होतं, त्या विशेषतः आशा गटप्रवर्तक आणि बांधकाम कामगार होते. अर्थात त्यांनी या सोशल मीडियाचं तंत्र वापरण्याच्या संदर्भामध्ये त्यांना अनेक अडचणी आल्या. त्यांनी फोन करून सांगितलं, एकतर त्यांच्याकडे इंटरनेट कनेक्शन असणं, ते जोडता येणं, ह्या ज्या सर्व प्रक्रिया आहेत त्या अजूनही त्यांच्यासाठी सरावलेल्या नाहीत. आम्ही सुद्धा हे जे व्याख्यान आयोजित केलेलं आहे, ते माझी मुलगी शरयू ही इंजिनियर आहे आणि या संदर्भातलं तंत्र जे आहे तिच्या सहकार्यामुळेच आम्ही हे करू शकलेलो आहोत. आणि या पुढील काळामध्ये सुद्धा आपल्या सहकार्याने विशेषतः कष्टकरी कामगार श्रमिकांचे जे प्रश्न आहेत ते या सोशल मीडिया माध्यमातून वापरण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत. परत एकदा आपल्या सर्वांचे आभार मानून हा आपला व्याख्यानाचा कार्यक्रम या ठिकाणी संपलेला आहे असं मी सांगून आशा व गटप्रवर्तक महिलांच्या मागण्याबद्दल मी आपल्या समोर थोडा वेळ बोलणार आहे. महाराष्ट्रामध्ये अशा 67,000 आहेत आणि 3,500 गटप्रवर्तक महिला आहेत. त्यांच्या मागण्यांसंबंधी सातत्याने विचार चालू आहे आणि आम्ही ज्या सर्व मागण्या करीत आहोत त्या संयुक्त कामगार संघटनांच्या वतीनं केलेल्या आहेत, आयटक कामगार संघटनेच्या वतीनं केलेल्या आहेत आणि एकदम ह्या गेल्या 3 महिन्यातील निवेदनांना राष्ट्रीय आरोग्य अभियानाने 10 मार्च पासून उत्तर दिलेली आहेत. गेल्या 4 महिन्यापासून किंवा 6 महिन्यापासून सुद्धा ते कामगार संघटनेने पाठवलेली निवेदन आहे त्याच्याबद्दल त्यांची प्रतिक्रिया काही नसायची. आम्ही मध्ये असा प्रयत्न केला की महाराष्ट्रातल्या सर्व आशांना आम्ही या मुख्यमंत्र्यांचे, आरोग्यमंत्र्यांचे, NHMचे ईमेल आयडीज पाठवून दिले, मोबाईल नंबर्स पाठवून दिले आणि व्हॉट्सअप मार्फत आणि ईमेल मार्फत ते निवेदन पाठवून द्या असं त्यांना सांगितलं. अक्षरशः निवेदनांचा पाऊस पडला आणि त्या निवेदनाची दखल मुख्यमंत्र्यांनी घेतली आणि त्यांच्या असं लक्षात आलं की या आशांना पगारवाढ करण्यासंदर्भामध्ये निर्णय झालेला आहे आणि त्याची अंमलबजावणी झालेली नाही. जुलैमध्ये हा निर्णय झालेला होता आणि ती प्रत्येक आशेला दरमहा 2,000 रुपयाची वाढ आणि गटप्रवर्तकांना 3,000 रुपयाची वाढ मिळालेली नव्हती. तातडीने त्यांनी आदेश काढून ही रक्कम त्या कामगारांना मिळाली, महिलांना मिळाली. त्याच्यानंतर त्याच्या आधी सुद्धा आणि नंतर सुद्धा मुख्यमंत्र्यांना ज्या वेळेला आम्ही ईमेलद्वारे निवेदन पाठवत होतो त्यावेळेला त्यांनी निवेदन मिळाल्याचं आणि निवेदन पाठवल्याबद्दल संघटनेचे धन्यवाद मानले आणि त्याच्यावर योग्य कार्यवाही करावी म्हणून ज्या त्या विभागाकडे ते निवेदन पाठवत आहोत असं आम्हाला त्यांनी सांगितलं, कळवलं ईमेलद्वारे. परंतु हे जे राष्ट्रीय आरोग्य अभियान आहे ज्यांच्या मार्फत ही योजना सगळी महाराष्ट्रामध्ये राबवली जाते त्यांनी मात्र आमच्या निवेदनाचा विचार केला नाही, त्या निवेदनाला उत्तर दिलं नाही. त्यांना आम्ही सांगितलं की मुख्यमंत्र्यांनी आम्हाला कळवलेलं आहे तरी सुद्धा त्याची पर्वा केली नाही आणि निवेदनाच्या बद्दल त्यांनी दखल घेतली नाही.
निवेदनाची दखल न घेणं म्हणजे याचा अर्थ असा आहे की आशा आणि गटप्रवर्तकांच्या ज्या मागण्या आहेत त्याच्याबद्दलची दखल त्यांनी घेतली नाही. त्याच्यानंतर आम्ही या लॉकडाऊनच्या पिरियडमध्येच मुंबई उच्च न्यायालयामध्ये केस दाखल केली, रिट पिटिशन दाखल केलं. ॲडव्होकेट गायत्री सिंग आणि ॲडव्होकेट श्रीराम यांच्या वतीने ते रिट पिटिशन आम्ही दाखल केलं. रिट पिटिशन मध्ये आमची मुख्य मागणी अशी आहे की आशा आणि गटप्रवर्तक महिलांना शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा मिळाला पाहिजे. शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा मिळेपर्यंत त्यांना महाराष्ट्र शासनाने जे किमान वेतन घोषित केलेलं आहे स्वतः ते त्यांनी किमान वेतन या आशा गटप्रवर्तक महिलांना दिले पाहिजे. जे किमान वेतन त्यांनी हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या, दवाखान्यात काम करणाऱ्यांच्यासाठी जे जाहीर केलेलं आहे ते द्यावं अशी आमची मागणी आहे. आता ही पिटिशन दाखल केल्यानंतर जी आम्ही निवेदनं पाठवलेली होती त्या पिटिशन मध्ये आम्ही असं नमूद केलं की यांनी निवेदनाला उत्तर दिलेलं नाही. म्हणून मुंबई उच्च न्यायालयाने असे आदेश केले ह्या राष्ट्रीय आरोग्य अभियान आणि आरोग्य खात्याला की आयटक कामगार संघटनेने जे निवेदनं पाठवले त्याला तुम्ही उत्तर का दिलेलं नाही आणि त्यांच्याबद्दल तुमचं मत काय आहे न्यायालयामध्ये दाखल करा आणि संघटनेला तुम्ही निवेदनाचं उत्तर पाठवा. त्याच्यानंतरच मग त्यांनी 10 मार्चला आमच्या निवेदनाला उत्तर पाठवलं आणि त्या निवेदनामध्ये जे उत्तर त्यांनी पाठवलेलं आहे, कारण संघटनेच्या वतीने असा निर्णय केला होता की हे मराठीमध्ये निवेदन पाठवून सुद्धा याचं उत्तर देत नाहीत आणि या केसमध्ये आम्ही केंद्रीय भारत सरकारच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानाला सुद्धा पक्षकार केलेला आहे. त्यामुळे त्यांना आम्ही इंग्रजीमध्ये निवेदन पाठवलेलं होतं. त्यांनी इंग्रजीमध्येच त्याचं उत्तर पाठवलेलं आहे. आशय असा आहे की आम्ही त्यांना प्रश्न विचारलेला आहे की हे राष्ट्रीय आरोग्य अभियान गेल्या 12 वर्षापासून सुरू आहे. गेल्या 12 वर्षापासून आशा सातत्याने काम करीत आहेत, खंड पडलेला नाही आणि त्यामुळे त्यांना तुम्हाला स्वयंसेवक म्हणता येणार नाही. ते कामगार आहेत, कामगार व्याख्येमध्ये येतात आणि त्यांचा पगार ऑनरेरियम तुम्हाला म्हणता येणार नाही. कामावर आधारित मोबदला, तुम्ही निश्चित वेतन त्यांना दिलं पाहिजे. दुसरी अशी आमची मागणी होती की दवाखाना उद्योगासाठी महाराष्ट्र शासनाने किमान वेतन जाहीर केलेलं आहे ते आज 13,000पेक्षा जास्त आहे. दवाखान्यामध्ये किंवा दवाखान्याच्या बाहेर काम करणारे जे कर्मचारी असतील त्यांना किमान वेतन दिलं पाहिजे. म्हणजे आशांना कमीत कमी त्यांना 13,000 रुपये किमान वेतन दिलं पाहिजे. आता या प्रश्नाबद्दल त्यांनी जे दिलेलं उत्तर आहे त्यांचं म्हणणं असं आहे की हे आशा या कामगार व्याख्येमध्ये येत नाहीत आणि त्या स्वयंसेविकाच आहेत, त्यांना आम्ही कामावर आधारितच मोबदला देतो, याच्यापेक्षा आम्ही त्यांना कर्मचारी, कायम कर्मचाऱ्याचा दर्जा द्यायला तयार नाही आणि त्यांना तो दर्जा मिळणार नाही. अशा पद्धतीचं उत्तर त्यांनी आम्हाला पाठवलेलं आहे. It is to be noted that under National Health Missions, accredited social health activist Asha is a health volunteer selected by the community who is resident of the same village as Nissan between community and formal health services. It is further informed that Asha are not the employees or worker of the central or state government and they are not paid salary or fixed honorarium for services rendered by them. They are paid performance based incentive. त्याच्यानंतर हे त्यांनी उत्तर मी तुम्हाला आशय जो दिलेला आहे ते सांगितल्यानंतर त्यांनी आणखीन एका प्रश्नाला उत्तर दिलेलं आहे की आशा आणि गटप्रवर्तक महिलांना जे काम करावं लागतं ते दररोज 8 तासापेक्षा जास्त वेळ सुद्धा त्यांना काम करावं लागतं. त्याच्याबद्दल त्यांनी असं उत्तर दिलेलं आहे की PSC level monthly meeting which may take 5 to 6 hours. However, for the other activity mentioned in her task usually takes 2 to 3 hours a day. Therefore, vacancy meeting, IFA tablet distribution, celebrate NDD program, BS table give to TB, malaria patients, etc. There are no fixed duty hours for Ashas. Sometimes Asha may accompany sick mother children to higher central for which
शी इज पेड इन्सेंटिव्ह. म्हणजे हे उत्तर त्यांनी हायकोर्टमध्ये सुद्धा दाखल केलेलं आहे. याचा अर्थ असा आहे की आशांना जे दिलं जातं काम ते रोज 2-3 तासापेक्षा जास्त वेळ करायला लागत नाही. तर त्याच्याबद्दल आम्ही हे सांगू इच्छितो की महिन्याला एक जी मीटिंग असते त्याचा मोबदला त्यांनी एका मीटिंगसाठी 150 रुपये देतात. 2005 साली हा 150 रुपयाचा जो मीटिंग भत्ता आहे तो अजून सुद्धा 15 वर्षानंतरही 150 रुपयेच आहे. हे 150 वर्षामध्ये महागाई वाढलेली नाही, प्रवास खर्च वाढलेला नाही. 150 रुपयेच मीटिंग भत्ता देतात. काही ठिकाणी जी गावं आहेत ती त्या प्राथमिक आरोग्य केंद्रापासून 40-50 किलोमीटर दूर आहेत आणि मीटिंगला 150 रुपये काय 300 रुपये खर्च करून सुद्धा त्या मीटिंगला पोहोचू शकत नाहीत अशी स्थिती आहे. इतकंच नव्हे तर आणखीन एक आश्चर्य म्हणजे 3 महिन्यातून एकदा जी मीटिंग घेण्यात येते त्याला त्याचा मीटिंग भत्ता फक्त 75 रुपये. आता या मीटिंग शिवाय ते महिन्यातून 4 ते 5 वेळेला आशांना बोलवतात प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये, त्याचा काहीही मोबदला देत नाही. एका मीटिंगसाठी आशांना आपल्या गावातून निघून मीटिंगच्या ठिकाणी जाणे आणि परत येणे किमान त्यांनी हे कबूल केलेलं आहे की एका मीटिंगला 5 ते 6 तास लागतात. त्याच्यानंतर ट्रेनिंगसाठी सकाळी 9 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत ट्रेनिंगचा पिरियड असतो. हा मीटिंगचा जर आपण कालखंड काढला तर त्याच्यामध्येच 10 दिवस निघून जातील. इतकंच नव्हे तर यांनी रोग आणि क्षयरोग शोध मोहीम जी केली त्याच्यामध्ये त्यांनी अट घातली की दररोज 20 कुटुंबांना भेटी दिल्या पाहिजेत आणि त्याच्यामध्ये त्या प्रत्येक माणसाचं वजन, उंची, कमरेचा घेरा हे नमूद केलं पाहिजे. आता वजन माणसाचं करण्यासाठी काय त्यांनी वजन काटा दिलेलं नाही आणि हे कसं काय करणार याचं काही शोध नाही. विशेषतः माणसं स्वतःला कुष्ठरोग झाला हे सांगायला तयार नसतात आणि परत म्हणतात ते तुमचा सर्वे अपुरा झालेला आहे म्हणून फेर सर्वे करायला लावला आणि फेर सर्वे करून सुद्धा त्याचा मोबदला सुद्धा अजून त्यांना मिळालेला नाही. त्याचबरोबर माझे कुटुंब माझी जबाबदारीमध्ये तर त्यांनी दररोज 50 घरांना भेटी दिली पाहिजेत असं बंधन घातलेलं आहे. आणि सरळ सरळ ते म्हणतायत त्यांच्या उत्तरामध्ये की आशांना फक्त रोज 2 आणि 3 तासच काम करावं लागतं आणि हे सांगतायत की दररोज तुम्ही 50 गावांना भेटी दिल्या पाहिजेत. तर अशा प्रकारे आशा महिलांच्यावर कामासाठी सक्ती केली जात आहे आणि ते म्हणतायत की तुमच्या इच्छेला याल त्यावेळेला तुम्ही काम करा. अशा संदर्भामध्ये याबद्दलचा आपण विचार केला पाहिजे. त्याच्यानंतर ते उत्तरामध्ये असं म्हणतायत की गटप्रवर्तक शिक्षणाची अट जी 10वी पास असले तरी चालेल किंवा अशा 3री 4थी असले तरी चालेल. वस्तुस्थिती अशी आहे की बहुसंख्य गटप्रवर्तक हा ग्रॅज्युएट आहेत आणि आशा सुद्धा 10वीच्या पुढे शिक्षण घेतलेलं आहे. त्याच्यानंतर त्याने उत्तरामध्ये अदांत खोटी माहिती दिलेली आहे. त्यामध्ये त्यांचं म्हणणं असं आहे की आशा इज पेड परफॉर्मन्स बेस्ड इन्सेंटिव्ह ॲज फॉलोज फॉर रूटीन ॲक्टिव्हिटी इन PIP 2000 ऑन आयुष्यमान भारत इन्सेंटिव्ह 1000 रुपये, COVID-19 इन्सेंटिव्ह 1000 रुपये, अदर PIP ॲक्टिव्हिटी ॲज पर सर्व्हिस प्रोव्हाइडेड आणि स्टेट फंड ₹2000. Therefore are getting ₹7,000 to 8,000 incentive as per performance. There is no fixed incentive. आता हे उत्तर देताना सुद्धा ते खोटं बोलतायत. आयुष्यमान भारत इन्सेंटिव्ह हा कधीच संपलेला आहे. 2 वर्षापूर्वी त्याचा सर्वे केलता. एका घरासाठी 5 रुपये तो मिळत नाही वर्षाला. त्याच्यानंतर त्यांनी ग्रामपंचायत मार्फत COVID-19चा 1000 रुपये इन्सेंटिव्ह द्यायचा होता तो दिलेलाच नाही. एकाच महिन्याचा दिलेला आहे. आता फॉर रुटीन ऍक्टिव्हिटी इन PIP 2000 म्हटलेलं आहे तर त्याच्यामध्ये त्यांनी कुठे 1700 दिलेत, 1800 दिलेत असा प्रकार केलेला आहे. म्हणजे जे मंजूर केलेलं आहे ते सुद्धा द्यायचं नाही असं त्यांचं एकूण दिसून येतं.
दुसरं असं आहे की त्यांच्या उत्तरामध्ये आम्ही स्पष्टपणे निवेदनामध्ये नमूद केलं होतं की गटप्रवर्तकांच्याकडून तुम्ही 11 महिन्याच्या ऑर्डर्स देता, 2 दिवस टर्मिनेट करता आणि परत त्यांना कामावर घेता आणि 11 महिन्याचं कॉन्ट्रॅक्ट आहे असं सांगितलं जातं. आता हेच कॉन्ट्रॅक्ट जे आहे ते इतर कर्मचारी, आरोग्य कर्मचारी आहेत राष्ट्रीय आरोग्य अभियानामधले, आरोग्य खात्यामधले, त्यांच्या कॉन्ट्रॅक्ट ॲग्रीमेंटमध्ये आणि गटप्रवर्तकांच्या ॲग्रीमेंटमध्ये एक शब्दाचाही बदल नाही. फक्त हुद्दा जो असतो त्याच्यामध्ये तेवढाच बदल आहे. तरी सुद्धा सर्व राष्ट्रीय आरोग्य अभियानामधील कंत्राटी कामगारांना त्यांनी ऑक्टोबर 2020 पासून पगारवाढ दिलेली आहे. सुधारित वेतन श्रेणी लागू केली आहे. कमीत कमी 15,500 रुपये दिलेले आहेत. आज आशाना 12,000च्या दरम्यान आज 3,000 रुपये वाढ दिल्यानंतर मिळते. आणि ज्या आशा समान कामाला समान वेतन असा विचार केलास की ते डाटा एंट्री करतात आणि आरोग्य खात्यामध्ये क्लार्कचं ते काम आज पूर्णपणे करतात, त्यांना मात्र ही वेतन श्रेणी लागू केलेली नाही. आणि ही जी त्यांची बेईमानी आहे हे लपवून ठेवतात. आम्ही स्पष्टपणे विचारले की तुम्ही 11 महिन्याचे करार केलेले आहेत, तर ते त्याच्या प्रश्नाला त्यांनी उत्तरच दिलेलं नाही. आणि इतरांच्या मध्ये आणि बीएफ मध्ये असा भेदभाव त्यांनी केलेला आहे की जे स्वतः त्यांनी निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाची अंमलबजावणी न करता बरोबर त्यांनी गटप्रवर्तकांना त्याच्यातून वगळलेला आहे. आणि त्यांच्याबरोबर करार करून सुद्धा त्यांना सुद्धा अशाप्रमाणेच कामावर आधारित आम्ही मोबदला देतोय असं सांगण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. तर हे सुरू आहे. आणि या बाबतीमध्ये जसं आशांच्यावर अन्याय केला जातोय तसंच गटप्रवर्तकांच्या बद्दलही अन्याय केला जातोय. अनेक बैठका घेतल्या जातात, त्याचा मोबदला दिला जात नाही. उत्तर असं देतात की सक्तीने काम करून घेतलं जातंय, जे आदेश त्यांनी दिलेले नाहीत त्याच्याऐवजी दुसरी कामं करून घेतली जातात. तर त्याच्याबद्दल सुद्धा त्यांचं उत्तर असं आहे की स्पष्टपणे उत्तर देत नाहीत, आम्ही सूचना दिलेल्या आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. पण जे आशांच्याकडून फुकट काम करून घेतलं जातं ते काम करण्याचं बंद करू असं ते म्हणत नाही. उदाहरणार्थ त्यांना ते कायम कर्मचारी समजत नाहीत, कायम कर्मचाऱ्याचा दर्जा देण्याची त्याची तयारी नाही, त्यांचा आणि सरकारचा राष्ट्रीय आरोग्य अभियानाचा काही संबंध नाही. आणि फक्त त्या कामावर आधारित मोबदला म्हणजेच या पलीकडे त्यांना काही मिळणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे. आणि कलेक्टर मात्र जे कामं त्यांना सांगतात त्याच्याबद्दल ते काही बोलत नाही. म्हणजे हे राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे कर्मचारी त्यांनी त्यांची नेमणूक केलेली आहे. विशेषतः गटप्रवर्तकांची नेमणूक करताना प्रत्येक 11 महिन्याला त्या मेडिकल ऑफिसरचा परत रिपोर्ट घेतला जातो. अनेक ठिकाणचे मेडिकल ऑफिसर गटप्रवर्तकांना त्रास देतात, मानसिक छळ करतात, पैशाची मागणी करतात, अनैतिक मार्गाचा अवलंब करण्याची मागणी करतात आणि त्यांना ते पत्र देण्याची त्यांची तयारी नसते. आणि परत 11 महिन्याची ऑर्डर करताना मागच्या ऑर्डरचा काही संबंध नाही, नव्याने नेमणूक केलेली आहे असं ते सांगितलं जातं. खरं म्हणजे जिल्हाधिकारी आणि या आशा गटप्रवर्तकांचा काही संबंध नाही. तरी सुद्धा कलेक्टर ऑर्डर करतात की तुम्ही निवडणुकीच्या दिवशी मतदानाच्या ठिकाणी येऊन थांबलं पाहिजे. आशाना अनेक जिल्ह्यांच्या मध्ये साधा चहा सुद्धा दिला नाही, दिवसभर त्या राबल्या, त्यांना जेवण दिलं नाही, फूड पॉकेट्स दिले नाहीत. आणि ज्या आशा जाऊ शकले नाहीत अशा एका सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यामध्ये 4 आशांच्यावर इलेक्शनचं काम केलं नाही म्हणून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले. त्यांना आम्ही अधिकाऱ्यांना प्रश्न विचारला की तुम्ही कसं काय केले हे तर तुमचे कर्मचारी नाही, जे तुमचे कर्मचारी असतील त्यांच्यावर तुम्ही गुन्हा दाखल करू शकता, हा काय प्रकार आहे. तर ते अधिकारी निरुत्तर झाले. पोलीस इन्स्पेक्टर सुद्धा म्हणाला नाही की हे काय पटत नाही आम्हाला, पण आता गुन्हा दाखल झालेला. अशा प्रकारे सुद्धा हा त्रास केला जातो. जिल्हाधिकारी जे ऑर्डर्स करतात त्याच्याबद्दल ह्या निवेदनाच्या उत्तरामध्ये असं नमूद केलेलं आहे की त्यांनी केलेलं आहे, त्याच्याबद्दल यांची काही कॉमेंट्स नाही. उद्या समजा एखाद्या दुसऱ्या खात्यामध्ये असलेल्या कर्मचाऱ्याला, शासकीय कर्मचाऱ्याला तिसऱ्याच खात्याचं काम देता येऊ शकत नाही, तसं काहीही या अशा महिलांच्यावर अन्याय चालू आहे.
हा एक प्रकारचा अत्याचार आहे. आशा आणि गटप्रवर्तकांच्याकडनं राबवून घेऊन त्यांना कामाचा मोबदला दिला जात नाही किंवा या राष्ट्रीय आरोग्य अभियानासाठी आरोग्यविषयक बाबीची सुलभता येण्यासाठी जे फंड्स येतात त्याचा गैरवापर सुरू आहे. आज असं मानलं जातं की आशा गटप्रवर्तक या कोरोना योद्धा आहेत, त्यांचं स्वागत केलं जातं, सत्कार केला जातो, परंतु प्रत्यक्षात मात्र त्यांना किमान वेतन मिळालं पाहिजे, त्यांच्या कामाचा मोबदला जो आहे तो न्याय मिळाला पाहिजे, याबद्दलची मागणी ठिकठिकाणचे पुढारी करताना आपल्याला दिसत नाही. आणि त्यामुळे की याबद्दलची एक न्यायालयीन लढाई सुरू आहे. आशा आणि गटप्रवर्तकांनी हे समजून घेतलं पाहिजे की मी आता तुम्हाला जे सांगितलेले मुद्दे आहेत हे आत्ता त्यांनी लिखित संघटनेला लिहून कळवलेलं आहे. आमच्या आयटक कामगार संघटनेच्या निवेदनाला दिलेलं उत्तर मी तुम्हाला आता दाखवलेलं आहे आणि हेच उत्तर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुद्धा दाखल केलेलं आहे. या केसमधली जी पुढची सुनावणी आहे ती 31 मार्च रोजी होणार आहे आणि 4 मार्च रोजी विशेषतः एक पहिला मुद्दा आम्ही घेणार आहोत 4 एप्रिल रोजी की त्यातील गटप्रवर्तकांच्या मागण्या काय आहेत आणि गटप्रवर्तकांनी त्याच्याबद्दलची कोणती भूमिका घ्यायला पाहिजे याच्याबद्दलची सविस्तर मीटिंग फेसबुक लाईव्ह असो किंवा झूम मीटिंग असो आम्ही आयोजित करणार आहोत. त्यांची लिंक जी आहे ती तुम्हाला थोड्या दिवसात पाठवण्यात येईल. तर आज आपण विशेषतः ज्या गटप्रवर्तक अशा महिला आहेत, आरोग्यविषयक काम करतायत, अत्यंत जोखमीचं ते काम करतायत, जीवावर उदार होऊन काम करतायत. त्या कोविडमध्ये त्यांच्या अंगावर प्रत्यक्ष लोकांना भेटण्याचं काम सगळं टाकलेलं आहे. आता सुद्धा ती स्थिती आहे आणि त्याचा मोबदला सुद्धा महिन्याला 1000 रुपये द्यायला तयार नाहीत. इतरांना मात्र 15,000 20,000 रुपये मोबदला देत आहेत आणि जे फक्त ऑफिसमध्ये बसून रिपोर्ट करतायत. तर ह्या सर्व गंभीर परिस्थिती संबंधी आपल्याला या कोविड-19च्या वाढत्या प्रभावामध्ये सुद्धा पुढील आंदोलनाची दिशा ठरवावी लागेल आणि या संदर्भामध्ये न्यायालयीन प्रयत्न जे आहेत या महाराष्ट्रामध्ये आशा आणि गटप्रवर्तक महिलांना शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा मिळाला पाहिजे आणि किमान वेतन मिळाला पाहिजे म्हणून मुंबई उच्च न्यायालयामध्ये फक्त आयटक कामगार संघटनेच्या वतीनेच केस दाखल करण्यात आलेली आहे आणि केसमधील मुद्दे इतके ताकदवान आहेत की त्या प्रत्येक प्रश्नाबद्दल आज सरकारला उत्तर द्यावं लागत आहे आणि जी उत्तर देत आहेत ती अत्यंत कमजोर आणि या देशातली घटना न मानणारे आहेत, कायदा न मानणारे आहेत. सरकार स्वतःचाच कायदा स्वतः मानायला तयार नाही, स्वतः जाहीर केलेलं किमान वेतन स्वतःच्या कामगारांना द्यायला तयार नाही. तर या सर्व अन्यायाविरुद्ध जे प्रयत्न सुरू आहेत त्या प्रयत्नामध्ये सर्व आशा व गटप्रवर्तक महाराष्ट्रातील त्यांनीही साथ द्यावी, हे मुद्दे समजून घ्यावेत आणि या पुढील प्रक्रियेमध्ये आपण कार्यरत राहावं. पुढील 4 तारखेच्या मीटिंगमध्ये जास्तीत जास्त आशा गटप्रवर्तक महिलांनी सहभागी व्हावं असं मी आपल्याला शंकर पुजारी महाराष्ट्र आशा वर्कर्स युनियनच्या वतीने आवाहन करीत आहे आणि ही मीटिंग संपली असं मी आता घोषित करीत आहे. धन्यवाद.